everyone and welcome to my Growing Stars channel. आज आपण चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी दॅट इज पार्ट 2 त्याचा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. इन द लास्ट व्हिडिओ आपण पाहिले की व्हॉट इज सिमिलॅरिटी, इंट्रोडक्शन टू सिमिलॅरिटी अँड सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर यू कॅन गो थ्रू इट. देन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता प्रॅक्टिस सेट 1.1. सो द फर्स्ट क्वेश्चन इज बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. सो आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, त्याचा बेस आहे 9. व्हॉट इट इज, ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला अँड पण नाव देवे ABC and the base is 9 and the height is 5, right? Then base of another triangle. So अजून एक ट्रायंगल आहे and त्याला आपण नाव देऊ PQR and the base of triangle is 10 and height is 6. फाइंड आउट करायला सांगितलेलं आपल्याला. फाइंड द रेट ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. सो आपल्याला रेशिओ काढायचा आहे यांचा, राईट. what we have to find that the ratio of areas of this triangles. So as we all know the area of triangle is half into base into height. आज फॉर्म्युला इन्क्लूड करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सो फर्स्ट अशा प्रकारचे सम, जॉमेट्रीचे सम सॉल्व करताना ॲज आय सेड तुम्हाला फुल स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे असतात. सो फर्स्ट वी हॅव टू राईट दॅट इज गिवन. या क्वेश्चनमध्ये गिवन आपल्याला दोन ट्रायंगल्स आहेत दॅट आर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, राईट. जे आपण अज्युम केले PQR अँड ABC आर टू ट्रायंगल्स with, if you can see here, AB is perpendicular to BC and PQ is perpendicular to QR, right? It is a right angle triangle. So with AB is perpendicular to BC and PQ is perpendicular to QR. Also given मध्ये आपल्याला BC is equal to 9 दिलेला आहे, base of a triangle, and height AB is 5. Then QR is 10 and PQ is 6. So this is all about the given. Then to find, आपल्याला find काय करायचं आहे. To find that is ratio of the two triangles, that means ratio of triangle ABC and area of triangle PQR. Okay, तर हे फाइंड आउट करायचं आहे. देन लेट्स मूव ऑन टू दिस सोल्युशन. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. ॲज वी ऑल नो आपल्याला रेशिओ ऑफ दिस टू ट्रायंगल्स काढायचं आहे. देन बाय युझिंग फॉर्म्युला वी कॅन कन्क्लूड इट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्याचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर ABC मध्ये आपला बेस आहे, BC इज आवर बेस अँड AB इज हाईट. सिमिलरली इन ट्रायंगल PQR, QR इज द बेस ऑफ ट्रायंगल and PQ is the height of this triangle. Okay, so half of cut, then remaining is BC into AB upon QR into PQ. सो BC ची व्हॅल्यू आपल्याला बाकीच्यांच्या व्हॅल्यू तर दिलेल्या आहेत, त्या फक्त पुट करायच्या. BC इज 9, AB इज 5 अपॉन QR इज 10 अँड PQ इज 6. सो आपण याला सॉल्व करूया. 3 2 जा 3, 3 जा 9, 5 1 जा 5, 5 2 जा 10. Okay, so 3 upon 4 is the final answer. So the answer of this ratio of the two triangles ABC upon area of triangle PQR is 3 upon 4. That's it. एवढे सोपे सम्स असतात, फक्त की आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करायला हवेत. Now see the question number 2. In figure this BC is perpendicular to AB, okay, and
AD is perpendicular to AB. Then BC is equal to 4. BC ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे and AD is 8. Then find same ratio of these two triangles. Okay. So आपल्याला फिगर दिलेले आहेत. यामध्ये दोन ट्रायंगल्स, एका डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कोणत्याही जॉमेट्रीमध्ये कोणतीही तुम्हाला डायग्राम किंवा फिगर काढायचे असेल तेव्हा तुम्ही नेहमी पेन्सिलनेच काढायचे असते. दिस इज द राईट मेथड टू ड्रॉ अ डायग्राम. ओके, सो लेट्स सॉल्व इट. सो गिवन आहे BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. तर भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम होतो की परपेंडिक्युलर आहे हे कसं समजणार. सो आपल्याला समजा हा ट्रायंगल दिलेला आहे. वी ऑल नो हा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट. सो हा 90 डिग्री असतो. दॅट मीन्स ही लाईन याला परपेंडिक्युलर असते. ओके, सो तेच आपण इथे लिहित असतो, परपेंडिक्युलर टू दिस अँड दिस. देन अजून आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे BC इज इक्वल टू 4 अँड AD इज इक्वल टू 8. BC ची व्हॅल्यू 4 अँड AD इज 8 दिलेला आहे. देन टू फाइंड what we have to find, yes, that is area of triangle ABC upon area of triangle ADB. Then let's move to the solution. So area of triangle ABC upon area of triangle ADB with using formula half into base. So ABC हा ट्रायंगल आपण बघूया. तर यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपल्याला ABC ट्रायंगल दिलेला आहे, राईट. ABC. तर यामध्ये बेस कसा ओळखणार आपण, हा ट्रायंगल. सो त्याचा बेस, येस, AB इज द बेस अँड हाईट इज BC. सिंपल ट्रायंगल आपल्याला दिसतो आहे इथे. अशाच प्रकारे जर कन्फ्युजन होत असेल की बेस कोणता हाईट कोणता, तर तुम्ही ही वाली मेथड यूज करू शकता. सो हाफ इंटू बेस इज AB अँड हाईट इज BC अपॉन हाफ इंटू आता ADB हा ट्रायंगल आपण पाहूया. सो ADB, बाकीच्या ट्रायंगलवरती हात ठेवून द्यायचा. सो ADB मध्ये आपला बेस काय असणार, येस. सो हा ट्रायंगल आपण सरळ करून बघूया. आता ट्रायंगल आपला उलटा दिसतोय, तो आपण सरळ करूया, राईट. ABD नाही, आपल्या AD ही हाईट आहे, सो इथे A असायला हवा आणि इथे B. ओके, सो ABD आपण हा ट्रायंगल सरळ करून पाहिला. तर याचा बेस काय, ऑब्वियसली AB इज द बेस अँड AD इज द हाईट. तर इथे दिसतं AB इज द बेस अँड AD इज द हाईट. ओके, सो बेस इज AB अँड हाईट इज AD. सो यामध्ये काय कट होत आहे, हाफ हाफ कट झाले, AB पण कट झाले. सो रिमेनिंग वन इज BC अपॉन AD. तर गिवन मध्ये ऑलरेडी आपल्याला BC आणि AD च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर सिंपल वन इज आपल्याला या फक्त पुट करायच्या आहेत. सो BC ची व्हॅल्यू इज 4 अँड AD इज 8. 4 1 जा 4 अँड 4 2 जा 8. सो आन्सर इज 1/2 इज द फायनल आन्सर. बट वन मोर थिंग, जेव्हा आपण बेस, आता इथे बेस हा इक्वल होते, सो आपल्याला याची प्रॉपर्टी लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहेत. सिमिलॅरिटीमध्ये 3 प्रॉपर्टीज आहेत ज्या मी इंट्रोडक्शनवाल्या पार्टमध्ये त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत, तुम्ही त्या गो थ्रू करू शकता. सो इथे लिहिणं नेसेसरी आहे. बेसेस आर इक्वल, हेन्स एरियाज प्रोपोर्शनल टू हाईट्स. हे हाफ मार्क्स किंवा 1 मार्क्स कॅरी करतं, बिकॉज हे नाही दिलं तर एक्झामिनरला समजणार नाही की तुम्ही AB सेम आहे हे तर दिसतं, बट वाय दे आर सेम.
because their bases are equal of these two triangles, hence their heights are proportional to each other. That's why. So question number 2 is also completed here. So next part of the practice set 1.1 आपण next video मध्ये पाहूया. Thank you guys for watching this video. Keep like and subscribe my channel. Thank you.